हॅलो गाईज, आजचा आपला न्यू ब्लॉग स्टार्ट झालेला आहे न्यू इयरचा. तो होप सो तुमचा पण न्यू इयर चांगलाच गेलेला असेल, सेलिब्रेशन वगैरे झालेलं असेल. तर आज न्यू इयरचा फर्स्ट डे आहे. तर आपण आज चाललेले आहेत शिर्डीला. तर आपल्यासोबत हार्दिक पाटील आहेत. थोडे ते रात्री लेट आले तर झोपलेले आहेत. हो गाईज, आताच आपण मंदिरात जायला उतरलेले आहेत. गाडीतून आपली गाडी तिथे लागलेली आहे. गणपतीच्या मंदिरात दर्शन घ्यायला उतरलेले आहेत. आता आज फर्स्ट डे आहे तर गणपतीचं दर्शन तर झालंच पाहिजे. गर्दी तर आहे आज. तो गाईज आपल्या मागे बघू शकतात, फुल एन्जॉयमेंट सुरू आहे. तिकडे ब्लॉग हाऊस सुरू आहे. सिंगर आले आहेत अमोल नारकडे. आता आपलं गणपतीचं दर्शन झालेलं आहे मंदिरात. आता आपली ट्रॅव्हलिंगची जर्नी स्टार्ट होणार आहे शिर्डीला. जय बाबा की जय. फुल एन्जॉयमेंट आहे गाईज. तुम्ही पण आमच्या या काय सांगतात कार्यामध्ये जॉईन होऊ शकतात शिर्डी मार्गे. सो आता एन्जॉयमेंट सुरू झालेली आहे. समीर पाटील. जस्ट आपण आता वाड्याला पोचले आहेत. अराउंड 10:30 झालेले आहेत. आपण निघाले होते घरून 8-8:30ला निघाले होते. 9 वाजता निघालेले. खूप लेट झालं. आपल्याला निघायचं टायमिंग आपलं होतं 7चं. पण आता काय करू शकतात, खूप लेट झालेलं. आता काय माहित किती वाजेपर्यंत पोहोचतात शिर्डीला. अजून खूप टाइम जाईल. वाटते 2 नाही तर 3 वाजून जातील नक्कीच. सो गाईज, इतका वेट केल्यानंतर खड्डे बिड्डे वाड्याच्या रस्त्यातले बघल्यानंतर थोड्या वेळाने म्हणजे अराऊंड 1-1.5 तासानंतर आपल्याला हायवे लागलेला इतका चांगला. त्याच्यात खूप हालत झाली आपल्याला खराब हायवेपर्यंत पोचता. बट फायनली पोचलेले आहेत. बाकी तर काय इकडे बाकीचे तर झोपलेले आहेत. हार्दिक पाटील झोपलेले आहेत आपले. तरी पण काय नाही गाईज, आता पोचल्यावरच डायरेक्ट तुम्हाला दाखवायचं ट्राय करू. का की खूप लेट झालेलं आहे पहिलेच. आता एकदम आम्ही फास्ट चाललेले आहेत. गाईज तुम्ही बघू शकता, हार्दिक पाटील माझ्या मांडीत झोपून गेलेला आहे. हो गाईज, जस्ट आता आपण समृद्धी महामार्ग पकडलेला आहे. कितीतरी टायमानंतर अराऊंड अर्धा तासानंतर आपण समृद्धी महामार्ग पकडलेला आहे. हार्दिक पाटील आता झोपेतून उठलेले आहेत. कशी झाली तुमची झोप? झाली कशी तरी. थांबा, तुम्हाला पण जरा हायवेचे व्ह्यूज दाखवतो. बघू शकतात गाईज, हायवे एकदम टकाटक आहेत. नवीन हायवे बनलेत तर. आता करंटली आम्ही शिर्डीचं टोल एक्झिट करत आहोत. 1.5 किलोमीटरवर होतं. आता पोचलोय टोल नाक्यावर. अजूनही 5 ते 6 किलोमीटर शिर्डीचं साईबाबाचं मंदिर आहे. आणि आता वाजल्यात 1:20 झालेले आहेत. आता पाहूया दर्शनासाठी किती वेळ लागतो. पहिले आम्ही नक्की काय करणार आहेत ते अजून ठरवलं नाही मिळत. आता ठरवू. सो गाईज, जसं की हार्दिक पाटील बोलले, आता आपण समृद्धी महामार्ग सोडलेला आहे. शिर्डीच्या टोलवरती एंटर केलेला आहे. आता शिर्डी आपल्यापासून फक्त 5 ते 6 किलोमीटरवर आहे. तर पोचल्यावरच दाखवतो. आता शिर्डीचेच डायरेक्ट दर्शन होतील तुम्हाला. गाईज तुम्ही बघू शकता, आपण शिर्डीमध्ये एंट्री केलेली आहे. खूप गर्दी आहे आज. तुम्ही अवॉइड करा स्टार्टिंगला येणं. फर्स्ट वीक जानेवारीच्या म्हणजे न्यू इयरच्या. आज तर सगळे रस्ते बंद केलेले आहेत यांनी. पार्किंग तुम्हाला भेटणं मुश्किलच आहे खूप. चालेल गाईस, तुम्हाला दाखवतो. आता आम्ही डायरेक्ट दर्शनाला जातो, मग जेवायला जाऊ. सो गाईज, जस्ट आपण आता उतरलेले आहेत. तर डायरेक्ट आपण आता जेवायला चाललेले आहेत. पहिले म्हणजे महाप्रसादासाठी. बाकी इकडे इतकी खूप गर्दी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आज 1 जानेवारी आहे तर किती गर्दी आहे ती. किंवा पहिले पण मी दाखवलंच की किती गर्दी आहे ती. तर मोस्टली अवॉइड करा की फर्स्ट वीकमध्ये येणं. कारण सगळेच जण आलेले असतात. ट्रॅफिक खूप आहे रस्त्यावरती. तर आता काय सांगायचं, गाड्या जाऊन नाही देत आहेत पुढे. तर आम्ही पार्किंग आम्हाला भेटली तिथे आम्ही लावलं आहे. आता आम्ही चाललेले आहेत महाप्रसादासाठी. इथे गाईज महाप्रसाद भेटतो शिर्डीचा आहे. शिर्डीपासून वॉकिंग डिस्टन्सवर 5 मिनिटावरच आहे. तर तुम्ही येऊ शकतात नक्कीच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. सो
गाईस तुम्ही बघू शकताच माझ्या पाठीमागे किती गर्दी आहे. ती जेवणाची गर्दी आहे. महाप्रसादासाठी इतकी सगळी लोक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की किती गर्दी आहे. ते जसं की तुम्हाला मी पहिले पण सांगितलेलं आहे की गर्दी तर खूपच आहे. तरी पण तुम्ही बघू शकता जेवणासाठी इकडे इतकी गर्दी आहे. तर दर्शनासाठी किती असेल त्याच्यावरून तुम्ही आयडिया घेऊ शकत आहे. सो गाईज आता आम्ही चाललेले आहेत हॉटेलवरती का की आम्हाला महाप्रसाद काय भेटला नाही. खूप गर्दी होती तर त्याच्यामुळे क्राऊड ओव्हर झाला होता. तर त्याच्यामुळे महाप्रसाद बंद केला होता. तर त्याच्यामुळे आता आम्ही चाललेले आहेत एका हॉटेलमध्ये. आता इकडे आम्ही या हॉटेलला आलेले आहेत. तर आता बघूया इथे आवडलं तर इथे करू, नाही तर दुसऱ्या हॉटेलला जाऊ आम्ही. सो गाईज आता आम्ही एका हॉटेलमध्ये आलेले आहे. मधुर म्हणून हॉटेलचं नाव आहे. इकडे पण खूप वेटिंग आहे. अराऊंड 20 ते 30 मिनटं लागतील ऑर्डर कंप्लीट व्हायला. आता काय ऑप्शन नव्हता की महाप्रसाद तर संपला होता, म्हणून आता आम्ही या हॉटेलमध्ये जेवायला आलेले आहे. तर आल्यावर जेवण तुला पण दाखवतो काय मागवलं त्या. सो गाईज आपलं ऑर्डर आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पालक पनीर आणि नान आहे. बटर रोटी आहे खरी तरी. आणि दुसरा आपला आहे मिक्स व्हेज. चालेल गाईज आता खाल्यानंतर सांगतो कशी होती टेस्टी. सो गाईज आता आपली फर्स्ट बाईट झालेली आहे आणि टेस्ट नॉर्मलच आहे. सो गाईज आताच आपलं जेवण करून झालेलं आहे. जसं की तुम्हाला बोलला होता की हा मेन रोड बंद केलेला आहे. आम्ही पार्किंग लांबच लावलेली आहे. तर तुम्ही बघितलंच असेल जेवण तर चांगलं होतं म्हणजे त्या हिशोबाने, आणि प्राईस जर ठीकठाकच होती. टाईम थोडा जास्त लागला ही वेगळी गोष्ट आहे, बट इतकं चालते आता का की आज खूप गर्दी आहे. आणि तुम्ही बघू शकतात रस्ता बंद असल्यामुळे एकही गाडी नाही मिळत. पूर्ण माणसंच चालत आहेत. गाड्या सगळ्या बाहेरच ठेवायला लावलेल्या आहे. पार्किंगसाठी जागा भेटणं मुश्किल आहे, बट तरी पण आम्हाला भेटली होती. सो गाईज मेन गेट जवळ आम्ही आलेले आहे. गर्दी बघू शकतात. मेन गेटवरती पण खूप लाईन लागलेली आहे. आता आम्ही पुढे चालत चाललेले आहेत. बघू VIP पासचा विचार चाललेला आहे आमचा घ्यायचा. बाकी इतकी गर्दी आहे की अराऊंड आम्हाला 7 ते 8 असेच वाजून जातील नॉर्मल लाईनमध्ये गेले तर. त्याच्यामुळे आता आम्ही VIP पासच्या इथे चालले आहेत. ते तरी भेटले की नाही बघायला. दर्शनासाठी आलेले आहेत. पास तर काय भेटत नाही. पाससाठी पण लाईन येतो त्याच्यासाठी थांबायला लागेल. तर आता आपण लॉकरमध्ये फोन ठेवतील आणि आपले सँडल्स ठेवायला लागतील. त्याच्यानंतर डायरेक्ट भेटूया दर्शन झाल्यानंतर. माहीत नाही तर दर्शन व्हायचा पहिले कुठे जायला लागतं की नाही, तर होप्स दाखवता येईल. चालेल गाईज. सो गाईज जस्ट आपण आता बाहेर निघालेले आहेत. तुम्ही बघू शकता आताच आपलं दर्शन झालेलं आहे. अराऊंड किती 5:40 झालेले आहेत. आपल्याला आता जस्ट दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर आपण आपला फोन आणि चप्पल कलेक्ट केले. काय हार्दिक पाटील किती वेळ लागला आपल्या दर्शनाला? आपल्याला लागला 1.5 तास. 1.5 तास लागला. पेड दर्शन घेतला म्हणून. पेड दर्शन घेतलं म्हणून. आणि नॉन अनपेड असतं म्हणजे नॉर्मल लाईनने गेले असते तर 5-6 तास तर मिनिमम लागले असते. सो गाईज तुम्ही बघितलंच किती गर्दी आहे. तर त्याच्यावरून तुम्ही आयडिया घेऊ शकतात की किती टाईम लागला असेल. तर आम्हाला आता संध्याकाळचे अराऊंड 6 वाजणार आहेत तरी पण इतकी गर्दी आहे. डेकोरेशन असं केलेलं आहे गाईज. तुम्ही पाहू शकता किती छान डेकोरेशन केलेलं आहे शिर्डीला. आताच आपण जस्ट निघत आहेत शिर्डीतून. जरा हा शिर्डीचं मार्केट वगैरे फिरून घेतलं. साईबाबाच्या इथून थोडे फोटो वगैरे घेतले आणि क्लिप्स घेतले. तर आता आपण निघत आहेत. आता याचा पुढचा प्लॅन काय आहे ते तर माहीत नाही, बट तुम्ही बघत राहा ब्लॉग. तुम्हाला समजेलच नक्की पुढचा प्लॅन काय आहे ते. सो गाईज अराऊंड आता वाजलेले आहेत 7 आणि आपण आलेले आहेत महाभोजन होते तिथे. त्या गल्लीत जरा तिथे कमी गर्दी आहे का की आपली पार्किंगला गाडी तिथेच लावलेली होती. तर आता आपण गाडी घेऊन निघणार आहेत. तर अजून पुढे कुठे जायचा प्लॅन काय फिक्स झाला नाही माहीत का की टाईम खूप कमी आहे. 7 वाजलेले आहेत. तर आता होपचं कुठे जातात ते माहीत नाही, तर डायरेक्ट घरी जाऊ शकतात असा पण प्लॅन आहे गाईज. सो गाईज आता आपल्यासोबत बसलेले आहेत शेठ म्हणजे अमोल नारखडे का की आता अमोल दादा नारखडे बसलेले आहेत का की आता हार्दिक पाटीलने ड्रायव्हिंग घेतलेली आहे त्यांच्या हातात. आपण आता समृद्धी महामार्गावरती चढलेले आहेत. काय बोलतील अमोल नारखडे तुम्ही? आम्ही एवढंच म्हणू, बस एवढंच होतं यांचं. हेच यांचं बोलणं होतं.
आपला फर्स्ट ब्रेक घेतलेला आहे. आपण आताच थोड्या पहिले समृद्धी महामार्गावरती चढले होते, तुम्हाला दाखवलेलं शिर्डीतून निघून, आणि आपली इकडे गाडी लागलेली आहे. वॉशरूम ब्रेक घेतलेला, जरा खूपच थंडी वाढलेली आहे इथे. अराऊंड 8 वाजलेले आहेत. आता सेकंड ब्रेक कधी होतो काय माहिती, डिनर होतो की नाही, की डायरेक्ट घरी पोचूनच डिनर होतो का, की आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहेत. तर मध्ये काय प्लॅन बनला तर त्याचं काय माहीत नाही. सो गाईज, आताच आपण जस्ट पालघरला पोचलेले आहेत. आता आपण फाउंटेन हॉटेलमध्ये बसलेले आहेत डिनरसाठी. आपल्या ते आता अराऊंड झालेले आहेत 11:30. तर गाईज विचार केला जरा जेवताना तुम्हाला पण दाखवतो आम्ही काय खात आहेत ते. इकडे आमचं सूप तर आलेलं आहे, हे अजून असेच बसलेले आहेत. गाईज ही आहे आमची अमेझिंग व्हेज बिर्याणी. यांची नॉनव्हेज बिर्याणी पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता. यांनी खायला स्टार्ट पण केलेलं आहे. तर होप सो गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आता आजचा ब्लॉग आपण इथे एंड करत आहे. तर होप सो तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा कसा वाटला तो आजचा ब्लॉग. ओके गाईज, बाय बाय.